नमस्कार पब्लिक, कसं काय म्हणताय तरी खूप दिवसानंतर आज ब्लॉग बनवत आहे. बिकॉज ऑफ मी मुंबईला येऊन इतके दिवस झालेत तरीसुद्धा मी ब्लॉग वगैरे काय बनवला आहेत. मला खूप जणांनी म्हटलं की भाई तू बनवत का नाही आहेस. ऑलमोस्ट आता 6 महिने होत आले मुंबईला जॉबला आलो आहे, सगळं काय करतो आहे, पण नो ब्लॉग्स, नो व्हिडिओज, नो रील्स वगैरे काय जास्त करत नाही. मग त्याच्यानंतर मी काय म्हणतो स्टार्ट करूया आता बनवायला आणि काहीतरी सुरुवात करूया. मग आता एका ठिकाणी चाललो ते गार्डनला. तिथे गेल्यानंतर बघतो काहीतरी खराबाती करतो, बनवतो आणि आज पोस्ट करायचा ट्राय करतो. ओके, सगळे काय वाटतं की गावाकडे ती लय बरं आहे. छक मारायला गरमी एवढी आहे का नाही आहे मुंबईमध्ये की 2 मिनटास रूमवरती बसलेलं का नाही असं वाटतंय की जावं पळून कुठं तर. आणि मेन म्हणजे कसं आज सुट्टी आहे आम्हाला, कारण सुट्टीत AC नाही आमच्या रूममध्ये, हाय फॅन तो पण असा फिरतो की जसं जीव गेल्यावर फिरतो. त्यात ऑफिसमध्ये कसं बघेल तिकडे AC आहे, AC नुसता AC आहे. लिटरली मी आता व्हिडिओ बनवत सुद्धा असं नुसतं घाम पसत बसले काय लिटरली सगळीकडे घाम आणि घामच आम्हाला. त्यांनी आता ब्लॅक घातलं आहे कारण का माझ्या रूमपासून जवळ एक गार्डन आहे. त्या गार्डनमध्ये जाऊन म्हणलं जरा काय तर रील शूट करूया, फोटोशूट करूया जरा आज येते. कारण आता वाजले 4, ऑलमोस्ट ऊन संपायला आलं आहे. तर बघतो जाऊन की काय होतं काय नाही. तर जर गरमीनं हालत बेकार केली तर तिथं जाऊन जातं नाही. ही मर्सडीज आहे. मुंबईमध्ये फिरायचं एक मारे कारण म्हणजे काय माहिती आहे का, असं लक्झरियस कार भाई. म्हणजे तुम्हाला असं म्हणजे लोकांना दाखवायला लागत की ते रिच आहेत असं भाई. त्यांचं लाईक कसं सांगू तुम्हाला, एक असं लाईक मोठ्या असं लाईक होंडा सिटी किरकोळ आहे भाई इकडे. होंडा सिटी वगैरे कारण आहे. आपण असं निवांत चप्पल डाल के घुमणे का भाई, इकडून तिकडं समोर जाऊ आपण. ते आनंद काय फणस कोणी खाणार असेल तर कमेंट सेक्शनमध्ये सांगा कोणाला फणस पाहिजेत, त्याने त्यांनी घेऊन खाऊ शकता. तर जाता आम्हाला दिसले मुंबई इंडियन्स, पण हारायच लागले काय बोंबलायचं आहे. तर जिंकणार ट्रॉफी आम्हीच. हो भाई, कॅफे कसला बाप आहे. वाव मोमोज, वाव. तर मंडळी हे जे बघू शकता पुढं जे काय म्हणतात कमानीसारखं आहे ते आहे मातोश्री मीनाताई ठाकरे शिल्पग्राम. म्हणजेच त्या आतमध्ये एक गार्डन आहे. जसं की तुम्ही बघू शकता ते बाहेरनं एवढं सुंदर आहे, त्याच्यापेक्षा आतमध्ये 10 पट लय भारी आहे. छान नो झालं माझ्यावर असं काय, जिथं तिकीट काउंटर आहे का नाही तिथं ऑनलाईन चालत नाही, तिथं कॅशच घ्यावं लागतं. मी काय केलं माहिती आहे का, 2-3 दुकानात गेलो तिथं म्हणले कॅश आहे. मग दुकान कसं झक मारायला घातले तुम्ही, जर कॅश नाही तर तुमच्याकडं. नंतर झालं असं की मी काय करायला गेलो चहा प्यायला, आणि तिथे ती म्हातारी आजी होती. तिला म्हणलं आणि मी त्या 10 रुपये चहा प्यायला, मी 30 रुपये पेमेंट करतो, मला 20 रुपये द्या. आणखी मी दिलं. 100 रुपये वेस्ट केल्यानंतर 10 रुपये चहा प्यायला मला 20 रुपये कॅश. फायनली गाईज मी गार्डनमध्ये एंटर केलेला आहे. आणि जसं की बघू शकता इथं काहीतरी लाव लिजावट आहे. ते मी आहे. इथनं अशा पायऱ्या आहेत आणि इथं हे जे दिसतं का नाही तुम्हाला गोल राऊंड आहे, ह्याच्यातनं पाण्याचा कानाच्या ते ओढतोय जो संध्याकाळी 7 नंतर चालू होते. कारण आता त्यातनं घंटा उडला तुम्ही बघू शकणार नाही, बिकॉज ऑफ त्यामध्ये पाणी उडते आणि वरनं लाईटिंग पण येते त्या. म्हणजे जरा पण असं वाटतं की बाबा जरा असं आपण लकी आहे. काय म्हणते का, माझ्या रूमपासून ना ऑलमोस्ट 1 किलोमीटर पण असतं, अर्धा किलोमीटर हा एरिया. आणि एवढी एवढी भारी आहे का नाही. आणि म्हणजे महत्त्वाची गोष्ट काय माहिती आहे की एक तर गरमी आहे मुंबईमध्ये, आणि बापला एवढी एवढी गरमी आहे ना भाई इथं. त्यात इव्हनिंगच्या टाईमला सगळी लोक इथं लहान पोरं म्हातारी माणसं वगैरे येतात. त्यामुळे मी पण म्हटलं की यायचं इकडं. आणि एवढं शांत वाटतं इकडं आल्यानंतर. लिटरली असं वाटतं की बाई आजूबाजूला बघू शकता नुसता हिरवा गार आहे इकडं. आणि हिरव्यागार परिसरामध्ये मस्त यायचं, असं मस्तपैकी असं कोल्ड्रिंक्स वगैरे कुरकुरे वगैरे घेऊन यायचं आणि मस्तपैकी पेत बसायचं. हां, तेवढीच आपला एक दिवस चांगला जातो. बिकॉज ऑफ
विकेंडला तेवढेच 2 दिवस आम्हाला सुट्टी असतात. म्हणजे आठवड्याभर कामं करायचं ऑफिसमध्ये, देन 2 दिवस असतात ती मस्त फुल असं संध्याकाळी कुठेतरी बसायला, तेवढा स्ट्रेस रिलीफ होतो रे. काय का आयुष्याला केले की घरदार सोडून इकडे यायचं, झक मारायचं सगळं, आणि कामं करायचीच आहे सगळ्यांना तरी. करा काय असेल ते. पण कसं आहे माहीत आहे काय, आठवड्याभर काम आहे तर 2 दिवस सुख घेतलं पाहिजे ती. नाही तर झक मारत म्हटलं काम आहे, लाय पैसे आहे, ह्या चालू ही चालू आहे असं म्हणून बसलं की आयुष्यात कोण पुढे जाणार आहे. ना तुम्ही जाणार, ना मी जाणार आहे. मी तर जाऊ शकलो ना, तुम्ही तर जावा. काय आता बोलायचं, काय टेन्शन आहे, टेन्शन आयुष्यभर आहे, कोणाला नाही. शाळाच अरे कुठे गेली, शाळा सोडून पोरं काय करते ती, गट्टीने खेळत बसली ती. कामच बघा रे. आणि इथं तुमचा भाऊ प्रिन्स, परीट म्हणजे इस्त्रीवाला काय. हां काका, आमचे टी शर्ट आहे माझं इस्त्री करून देता काय. नाही ओके बाय. इथं मावशी चालल्या गाडवाला घेऊन. मावशी हळूहळू जावा. ओके बाय मावशी. हे जे तुम्हाला दिसते हे म्हणजे लाईक आता तर आपण जातो मेगा मॉल बीम, त्या मल्टिप्लेक्स आयनॉक्स बिनॉक्स त्यामध्ये. पण लहानपणी जेव्हा आपण होतो त्या टाइमला असा युवक बाबा येत होता ही घेऊन, आणि बारका पोरांना असं काय तर दाखवत होता, त्याच्या आतमधलं काय तर बोलवत होता, आणि त्याकडनं पैसे घेऊनच पिक्चर दाखवत होता. भाई एंटरटेनमेंट इज एन एंटरटेनमेंट. प्रत्येक काळाची गोष्ट आहे. आताच्या काळात एंटरटेनमेंट वेगळा आहे, त्या काळाचं एंटरटेनमेंट हे आहे. बाय बाय गर्ल्स. मुली बघून मला नाचायला लागले त्या. यार आपण हे चड्डी काढायलायस हो का करायला. हां ह्यो मामा इथे काहीतरी टेलर काम करायला आहे पावलाला. ह्यो काय तर त्याकडे मागणं घेऊन गेला आहे, आणि ह्यो कमराचं त्याच्या माप घ्यायला लागला आहे. ठीक आहे, असं तुम्हाला वाटत नाही त्याची पॅन्ट काढायला लागला आहे. बाकी नजरेची बात आहे. काय बघाल एवढं ते कमीच आहे. जसं की आपल्या कोल्हापूरमध्ये कनेरी मठ आहे ना, जसं की माझा कनेरी मठमधला सुद्धा ब्लॉग आहे, तरी तो अकाउंटमध्ये जाऊन तुम्ही बघाच तुम्हाला दिसेल. सेम तशी वाय द्यायला लागल्या. आणि ती जे ब्लॉग आणि ती जी ट्रिप होती आमच्या मित्रांसोबतची, भाई असली आता मिस करतो सगळ्यांना. बट सेम असे ते एन्व्हायरमेंट आहे, सेम असे ते पुतळे वगैरे आहेत, ते तुम्ही एन्जॉय करा. ठीक आहे, आता दुसरीकडे जाऊया चला. मी जी पोरं करतात की नाही, लहानपणी आम्ही पण असं नारळाचं ती घ्यायचो, आणि त्याच्यावर मी असं कोणतरी बसायचो, हे असं कोणतरी वाढायचं आणि पडायचो, आणि घरला जाऊन कुत्र्यात मार खायचो. काय तर हातात इळा घेऊन बांबू सोलायला आहे. मावशी का भाकऱ्या करायला लागल्या काय. हां तुम्ही थांबा, मी नंतर बोलतो. घरात निघताना असला गोरा पाहून निघालो, इकडे येऊस तर काळाकीट झालो. दिस इज द ब्युटी ऑफ उन्हाळा. अरे धंदा आहे नुसता. अगं सूर्य एवढा चांगला दिसतोय, मी असं बोंबले थंडतो इकडे तिकडे. थांबा बघ, इकडून चांगलं दिसतंय, इकडून भंगारवाल्याने दिसतंय. मला दिसतं तुम्हाला किल्ला दाखवतो, किल्ला ते मला असं माहीत नाही. म्हणजे असं नाही तुला किल्ल्यासारखं नाही, त्यांनी कलाकृतीसाठी बनवलेल्या गार्डनमध्ये, जे माझ्या डोक्याच्या वरती तुम्हाला दिसतं. गाय जन्माशी जन्म वासरास मी आता मागापासून बघितली, तुम्हाला मागं बघू शकता बोंबलत हिंडणारी माणसं खूप आहेत, कारण सगळ्यांना सुट्टी असते विकेंडला. तिथे जे बघू शकता तिथं क्रिकेट चालू आहे, आणि काय बायका अशा फुगडी घेऊन नाचायला लागायच्या. तिथं बघायला जाऊ आपण, चला. तुम्हाला मॅजिक दाखवू का? मागाची बघता सगळे पुतळे आहेत, पुतळे काही हलत नाही. आता बघा आता पुतळा कसा हलतो बघा. मावशीच्या घरात कार्यक्रम चालू आहे. आई सोनार आहे. ओके सॉरी मावशी. तात्या काय ठोकालाय हो? विचार का करायला लागला लोहार मामा? एवढं विचार करू नका काका, तुम्ही किती सक्सेसफुल होणार आयुष्यात. बैल बघितला, गाय बघितली, रेडा पण बघितली, उलट्यात तोंडाचा रेडा असा बघितला नाही. विषय काय झाला माहिती आहे काय,
एक दिवशी एका माणसानं एका बाईला म्हणजे रेडावरून जात होता तो आणि त्याने त्याला प्रश्न विचारला काय तर म्हणून. तर ते रेडा ऐकत होता कारण रेडा चालण्याकडे कॉन्सन्ट्रेट करत होता की चालायचं त्याला. पण मालकाने त्याने जोरात हाक मारली ऐक की माझ्याकडे म्हणून. तर रेडावरती एवढा मोठा प्रसंग आला की त्यांना असं मुंडी पलटून बघावं लागलं आणि तेच दृश्य येत आहे. रेडाच आहे तर बघा की आपल्या मालकाकडे असं मुंडी पलटून बघतो वरती. व्हॉट अ ग्रेट ब्रो. गाईस आपल्याला ज्याचा इंतजार होता ते बघा तसं आहे जे मी मागाशी दाखवलं तुम्हाला ते आता ह्याच्यावरती पाणी